प्रकल्पातून सकाळी 10 वाजल्यापासूनच पाण्याचा विसर्ग हा दुपटीने वाढवण्यात आलाय। मांजरा धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे 6 वक्र दरवाजे हे उघडून मांजरा नदी पात्रामध्ये विसर्ग सुरू करण्यात आलाय। यामुळे मांजरा नदी काठावरील नागरिकांना आता सतर्कतेचं आवाहन देण्यात आलंय। बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीलाही पूर आलाय। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे रुई धारूर इथल्या पुलावरून माजी सरपंच नितीन कांबळे हे वाहनासह वाहून गेलेत। त्यांचा मृतदेह हा काही अंतरावर असलेल्या बंधाऱ्यामध्ये आढळून आला। तर दुसरी घटना आवरगाव इथल्या पुलावर घडली आहे। या ठिकाणच्या पुलावरून देखील पाणी वाहत असताना अनिल लोखंडेनं आपली रिक्षा नेण्याचा प्रयत्न केला, परंतु पाण्याचा प्रवाह जोरदार असल्यामुळे ते रिक्षासह पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून गेले। लोखंडीची रिक्षा काही अंतरावर सापडलेली आहे, मात्र अनिल लोखंडे यांचा शोध लागलेला नाहीये। तर आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। साधारणतः 1 तास बरसलेल्या या पावसामुळे